ब्रेकनंतर खास रिपोर्टमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहता एनडीटीव्ही मराठी. आता बातमी पालघरमधनं येते, कारण पालघरमध्ये घडलेलं साधू हत्याकांड तुम्हाला आठवत असेलच. तसाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा पालघरमध्ये घडणार होता. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला म्हणून पुढचा सगळा अनर्थ टळलाय. पालघरमध्ये पुन्हा नेमकं काय घडत होतं बघूया. रिक्षातून आले, मुलींचे फोटो काढले. पालघरमध्ये साधू हत्याकांडाची पुनरावृत्ती टळली. 6 वर्षांपूर्वी ज्या पालघरमध्ये साधू हत्याकांड घडलंय, त्याच पालघरमध्ये अशाच हत्याकांडाची पुनरावृत्ती होता होता टळली. पालघर जिल्ह्यातील दांडी गावात रिक्षातून 4 परप्रांतीय कपडे विकण्यासाठी आले. चौघे गावात फिरून घरोघरी कपडे विकत होते. याच दरम्यान गावातील शाळेत जाणाऱ्या काही मुलींचे मोबाईलवर फोटो काढल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. ही बाब लक्षात येताच गावात एकच खळबळ उडाली. काही ग्रामस्थांनी चौघांना जाब विचारण्यास सुरुवात केली. गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं. बाहेरून आलेल्या व्यक्तींविषयी गावकऱ्यांमध्ये संशयाचं वातावरण तयार झालं. काही वेळातच ग्रामस्थांची संख्या वाढत गेली आणि त्या चौघांना रिक्षासह गावाच्या मध्यभागी अडवण्यात आलं. यावेळी संतप्त ग्रामस्थांकडून मारहाण होण्याची देखील शक्यता निर्माण झाली होती. इतक्यात पालघर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि चौघांना ताब्यात घेतलं. त्या ठिकाणी तात्काळ पोलीस आले आणि सदरची परिस्थिती त्यांनी हाताळली आहे आणि सदर व्यक्तींविरुद्ध आपण कायदेशीर कारवाई करत आहोत. नागरिकांनी आपण आवाहन केले की सदर व्यक्तींविरुद्ध आपण योग्य ती कायदेशीर कारवाई करून आपण लोकांना आश्वस्त केलेलं आहे आपण शांतता राखण्याबाबत. या ठिकाणी बरेच नागरिक जमले होते. नागरिकांनाही समजावलेलं आहे. आपण सर्व बाजू त्यामध्ये पडताळून बघतोय आणि पुढील आपला तपास त्याबाबत चालू राहील. सर, याच्यामध्ये काही संशयित असं सापडलं आहे का त्या व्यक्तींमध्ये? त्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये मुलींचे फोटो मिळालेले आहेत. त्या बाजूने आपला तपास चालू आहे. शुक्रवारी सकाळी 10 वाजता बस स्टॉप परिसरात 2 मुली बसची वाट पाहत बसल्या होत्या. चादर विक्रीसाठी आलेल्या 4 परप्रांतीयांनी त्यांचे फोटो काढले. मुलींना कुठे जाणार आहात असं या चौघांनी विचारलं. या प्रकारामुळे गावात मुलं पळवणारी टोळी असल्याच्या अफवा पसरल्या. चौघांना घेराव घालत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात कोंडलं. हे चौघही गुजरातमधून चादरी विकण्यासाठी आले होते. गावामध्ये सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ज्यावेळेस मुली शाळेत जात असतात त्यावेळेस वलसाड येथील धर्मापूर गावचे काही व्यक्ती इथं चादर विकण्यासाठी आले होते. त्या 3 पुरुष आणि 1 महिला आहे. त्यामध्ये 3 पुरुषांपैकी एक लहान मुलगा आहे 12 वर्षाचा. तर त्यापैकी एका मुलाने मुलींचे फोटो काढले. मुलींचे फोटो काढल्याबाबत मुलींना कळताच त्या ठिकाणी सतर्कते नागरिक त्या ठिकाणी जमले आणि त्यांनी विचारणा केली असता त्यांच्या मोबाईलमध्ये फोटो आढळून आला. 6 वर्षांपूर्वी झालेल्या साधू हत्याकांडामुळे राज्यभर राजकीय वातावरण तापलं होतं आणि आता पुन्हा अशीच घटना होता होता टळली. मात्र या घटनेमुळे मुलींच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत. मनोज सातवी, एनडीटीव्ही मराठी, पालघर.